प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये पदार्पण करतात, त्याच्याबद्दलचं अभिनंदन, समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक निश्चित करतात. हे करण्याच्या सुरुवात मी केली. मी त्यांना पत्र लिहिलं, ट्विट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही मतभेद ठेवायचे नसतात. आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक आणि त्याबरोबर साहजिकच अशा प्रसंगी कुठल्याही राजकारण न आणता एक सभ्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ते असते. पण अवतारपूर्वी आणखीन काय काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो. त्यामुळे मी काही त्याचं भाष्य करू इच्छित नाही. माझा 75व्या वाढदिवस होता त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी भाषण केलं होतं, आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आर्यचं म्हणणं उमटतं. आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला, पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात, त्यामुळे संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण